दुसरा आरोप जो होतो की तुमच्या मालिकेतनं तुम्ही ठराविक पात्र ही निगेटिव्ह दाखवली आहेत. म्हणजे नावासहित तुम्ही, म्हणजे मी मधल्या काळात ज्या सगळ्या आता या इंटरव्ह्यूच्या आधी काही गोष्टी वाचत होतो की फक्त तुम्ही बरेच एपिसोड्स हे अण्णाजी दत्तो यांचं कॅरेक्टर निगेटिव्ह दाखवण्यासाठी तुम्ही त्यात केले, पण बलिदानासाठी मात्र तुम्ही अगदी थोडक्यात अगदी आवर्त घेतलं असं आहे की त्याच्यातून तुम्हाला एक नरेटिव्ह सेट करायचा होता, कम्युनिटी स्टिरियोटायपिंग करायचं होतं, एका विशिष्ट कम्युनिटीला टार्गेट करायचं होतं, असं तुमच्यावरती येतात. अजूनही हा नव्याने आरोप. पुन्हा हे दुर्दैव आहे की इतक्या जातीय अभिनिवेशातून या गोष्टीकडे पाहिलं गेलं, त्यातल्या मानवी स्वभावाकडे नाही पाहिलं गेलं. म्हणजे अनाजी दत्तोंची जी चांगली बाजू होती ती मालिकेत दाखवली होती का? होती, दाखवली होती ना. त्यांनी ज्या पद्धतीने जमिनीची मोजणी केली, त्यांनी ज्या पद्धतीने शेतसारा ठरवला, ह्या ज्या चांगल्या गोष्टी होत्या या डेफिनेटली दाखवल्या होत्या आधी. मालिकेत दाखवल्या होत्या. हो, दाखवल्या होत्या या मालिकेत. कॉन्फ्लिक्ट जो आहे हा ह्युमन इंटरेस्टचा कॉन्फ्लिक्ट आहे, हा कास्ट बेसचा कॉन्फ्लिक्ट नाहीये. मी पुन्हा आजचं उदाहरण मी काय एक सांगतो की एखादा पक्ष, हा पक्ष बनतो, तो सत्तेवर येतो, तो सत्तेवर आल्यानंतर तो पक्ष उभा राहण्यासाठी आजूबाजूच्याही काही कार्यकर्त्यांनी, काही नेते मंडळींनी महत्त्वाची भूमिका बजावलेली असते. पण जो प्रमुख नेता असतो हा जेव्हा त्या पटलावरून म्हणजे नाहीसा होतो किंवा तो जातो, त्यानंतर त्याचा वारस जर येतो तर त्या वारसाशी 100% सगळ्या नेत्यांचं पटतं का हो? ते नाही पटत. त्यातल्या अनेकांचं म्हणणं असं असतं की आता आम्ही हे सगळं उभं राहण्यासाठी खस्ता खाल्ल्यात, आता आम्हाला सुखाचे 4 दिवस हवेत. जो वारस असतो त्याचं म्हणणं असतं मी माझ्या वडिलांच्या तत्वानुसारच पुढे जाणार आहे. तर इथे हा कॉन्फ्लिक्ट जो येतो ना, हा कॉन्फ्लिक्ट आला असेल ना, आपण या अँगलने बघतच नाही. दुसरं तुम्ही जर म्हणालात की ठराविक जातीच्या नुसार बघितलं तर असा आक्षेप घेणाऱ्यांना माझा प्रतिप्रश्न हाच आहे, मग कवी कलश कोण होते हो? कवी कलश कनोजी ब्राह्मण होते. ज्या कवी कलशांविषयी वर्षानुवर्ष कब्जा कलुशी असं म्हटलं गेलं होतं, त्या कवी कलशांची उज्ज्वल प्रतिमा ही ठामपणे पहिल्यांदा स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतच दाखवली की ज्या कवी कलशांनी, ज्या छंदोगामात्यांनी छत्रपती संभाजी महाराजांबरोबर बलिदान दिले. म्हणजे आजही तुम्ही वढू तुळापूरला आलात तर त्यांची समाधी ही बाजूला आहे संभाजी महाराजांच्या, पण ते ब्राह्मण होतेच ना. मग हे जेव्हा चांगलं दाखवलं, याकडे दुर्लक्ष करून सोयीनी आरोप असा कसा होऊ शकतो? किंवा मोरोपंत पिंगळेंची जी डिग्निटी आहे ही डिग्निटी मालिकेत मेंटेनच झाली ना. मध्यंतरी एक सिनेमा आला होता, या सिनेमामध्ये एक पात्र अनाजी दत्तोंच्या छातीत लाथ घालताना दाखवलंय. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमध्ये असा कुठलाही प्रसंग नाही आला कधीच. अच्छा. मग त्या पात्राची डिग्निटी सुद्धा मेंटेन केली, पण त्याच्याकडे जातीय अभिनिवेशातून बघण्यापेक्षा त्या पात्राकडे तो मानवी स्वभाव आहे, हा सत्ता संघर्ष आहे. आणि हा मानवी स्वभाव ज्याचे डॉक्युमेंट आहेत, ते पन्हाळ्यावर कैद करायला गेले होते का? हो, ते करायला गेले होते. त्यांना हत्तीच्या पायी दिले का? हो, त्यांना हत्तीच्या पायी संभाजीराजांनी दिलेले. पहिल्या वेळी त्यांना माफी केली होती का? हो, माफी केली. आता ही माफी का केली होती हे सुद्धा मालिकेत आहे ना. ही माफी जी केलेली आहे याचं एक फार महत्त्वाचं राजकीय कारण सुद्धा आहे की औरंगजेब स्वतः दख्खनमध्ये उतरत असताना किंवा उतरण्याची शक्यता असताना यांना लगेच शासन दिलं, तर हे सगळे अनुभवी मंत्री आहेत. त्यामुळे यांना पुन्हा एक संधी दिली गेली पाहिजे. आणि त्यामध्ये पदावनती आहे फक्त अनाजी दत्तोंची. बाकीच्यांची पदं कायम ठेवून अनाजी दत्तोंची ही स्वराज्याचे सोरनीस ते मुजुमदार ही पदावनती आहे. ही पदावनती करून सगळ्यांना पुन्हा ती पदं दिलेली आहेत. आणि दुसऱ्या बंडानंतर त्यांना हत्तीच्या पायी देण्यात. आता हा इतिहास आहे. मग यामध्ये आता पुन्हा दुसरा प्रश्न जो टिपिकल विचारला जातो की मग एवढे एपिसोड या गोष्टीसाठी आणि ठराविकच एपिसोड्स हे बलिदानासाठी का? तर पुन्हा तेच गंमत आहे की मुळात औरंगजेब आणि शंभूराजे हे समोरासमोर दोनदाच आलेत आयुष्यात. हे जे दोनदाच आलेत, म्हणजे आधी आग्र्याच्या भेटीच्या प्रसंगी, नंतर बलिदानाच्या. त्यामुळे तुम्ही जेव्हा एका मालिकेचा एक आयाम निवडता, एक कॅनव्हास निवडता, या कॅनव्हासमध्ये तुमचा हिरो म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि तुमचा विलेन म्हणजे औरंग्या आणि संभाजी महाराज हे समोरासमोर दोनदाच आलेले आहेत. तर तुम्ही मालिकेत हे दाखवत असताना त्यांचे प्रसंग फिक्शननी नाही आणू शकत ना, कारण हे डॉक्युमेंटेड फॅक्ट्स आहेत, ते आपल्याला आणावे लागतात. पण त्याच पद्धतीनं अनाजी दत्तो असतील हे रायगडावरच होते ना. हा जो सत्ता संघर्ष आहे किंवा त्यातून एक गृहकलहाला जी एक ही गोष्ट आहे, मग त्यामध्ये सोयराबाई साहेबांचा महत्वाकांक्षीपणा पण तेवढाच दाखवला आहे की. आणि छत्रपती संभाजी राजांचं आणि राजाराम राजांचं प्रेम हे सुद्धा तेवढंच दाखवलेलं आहे. त्यामुळे त्याच्याकडे एका फक्त जाती अभिनिवेशातून बघून एक नॅरेटिव्ह सेट करणं वगैरे असं काही नाहीये.